तुमचे सुद्धा केस पातळ होत चाललेत, केस वाढतच नाहीयेत, खालून असे खराब केस दिसतायत, केसांमध्ये कोंड्याचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे, केस खूप गळतायत, हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला सुद्धा आहेत, तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार, मी गौरी. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. थंडीच्या दिवसात ना केसांची खूप जास्त बेकार अवस्था होते. हे बघा माझे केस तर किती खराब झालेत, खूप जास्त प्रमाणात खराब झालेत, खालून तर ना पूर्ण अशा शेपट्या राहिलेत आणि हे बघू शकता तुम्ही किती जास्त प्रमाणात फाटे फुटलेत केसांना, खूप जास्त असे खराब झालेत. त्याच्यामुळेच ना आज मी तुमच्यासोबत माझा फेवरेट असा एक हेअर पॅक शेअर करणार आहे. तो जवसाच्या बियांचा हेअर पॅक आहे. तो खूप जास्त प्रमाणात चांगला आहे, केसांना शाईन तर आणतोच, पण ना त्याचबरोबर केस वाढायला सुद्धा मदत होते आणि केसात जो आपला कोंडा असतो ना, तो कोंडा सुद्धा नाहीसा होतो. आता पार्लरला जाऊन महागड्या ट्रीटमेंट्स करणं वगैरे आपल्याच्याने शक्य नसतं. त्यामुळेच आपण असे घरगुती काहीतरी उपाय केसांवरती करायला पाहिजे. त्यामुळे मी सुद्धा करत असते आणि आता खूप दिवस झालं मी ते केलेलं नाहीये. त्याच्यामुळे माझे केस बघू शकता तुम्ही खूप जास्त प्रमाणात खराब झालेत आणि मी आज ना तो हेअर पॅक करणार आहे आणि त्याचा रिझल्ट ना तुमच्यासोबत शेअर सुद्धा करणार आहे आणि खरंच खूप छान हेअर पॅक आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा तो हेअर पॅक ट्राय करा आणि तुम्हाला कसा वाटतो ना ते कमेंटमध्ये मला सांगा. हे बघा केस किती खराब झालेत माझ्या आतून तर आणि खूप पातळ सुद्धा झालेले आहेत. खूप दिवस झालं मी माझ्या केसांकडे लक्षच दिलेलं नाहीये. घरातली कामं, मुलांकडे लक्ष, ह्याच्यामुळे ना केसांकडे किंवा आपल्या स्वतःकडे लक्ष देणं असं होतच नाही. पण थोडासा वेळ काढून आपल्या केसांकडे किंवा आपल्याकडे लक्ष देणं सुद्धा खूप गरजेचं असतं. त्यामुळेच आज मी तो माझा हेअर पॅक आहे ना तो करणार. हे बघा माझे केस किती जास्त प्रमाणात खराब झाले, डोक्यामध्ये कोंडा सुद्धा खूप झालेला आहे. तर चला मग आपण बघूया तो हेअर पॅक कसा बनवायचा. हा हेअर मास्क बनवण्यासाठी ना मी सगळ्यात आधी जवस, थोडीशी मेथीदाणे, तांदूळ आणि हा अलोवेरा घेतलेला आहे, म्हणजेच कोरफड घेतलेली आहे. कोरफड तुमच्याकडे जर कोरफड नसेल तर तुम्ही कोरफडीचं जेलसुद्धा घेऊ शकता. आता सगळ्यात पहिले मी गॅसवर ना पाणी उकळवायला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर ना या पाण्याला ना उकळी फुटायला लागलेली आहे आणि उकळी फुटली ना या पाण्याला की मग त्याच्यामध्ये ना हे जे आपण सगळे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत म्हणजे की जवस, तांदूळ, मेथीदाणे आणि कोरफड त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. हे सगळं त्याच्यामध्ये मिक्स केलं ना की मग हे असं छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे. म्हणजे त्याची अशी जरा थिक अशी कन्सिस्टन्सी होईपर्यंत ना ते आपल्याला उकळवून घ्यायचं आहे आणि त्याची अशी छान थिक अशी कन्सिस्टन्सी झाली ना की मग आपल्याला गॅस बंद करायचं आहे. आता तुम्ही बघू शकता इथे की याची ना छान अशी ही कन्सिस्टन्सी तयार झाली आहे. आता हे गरम आहे, आता हे आपल्याला ना थंड करून घ्यायचं आहे. आता हे बघा आपण बघू शकता हे थंड झालेलं आहे की हे थंड झालं ना की मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं. आता हे थंड झाल्यामुळं मी मिक्सरमध्ये ओतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ना मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं आणि हे बघा अशी जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण थंड नाही अशी याची ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आता हे मिक्सरला मी छानपैकी फिरवून घेतलं. त्याच्यानंतर एका बाउलमध्ये हे सगळं आपल्याला ओतून घ्यायचं आहे आपल्याला हेअरवरती अप्लाय करण्यासाठी. तर हे 5 ते 10 मिनिटं आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं. त्याच्यामुळे काय होतं की छान दाटसरपणा त्याला येतो. त्याच्यानंतर ना आपल्याला 2 चमचे त्याच्यामध्ये कोकोनट ऑइल टाकायचं. आता थंडीच्या दिवसात ना हे कोकोनट ऑइल आळून जातं, त्याच्यामुळे मी हे पॅराशूटचं ऑइल घेतलेलं आणि ते एका बाउलमध्ये टाकलेलं आहे, एका डब्यामध्ये पॅक करून ठेवलेलं आहे आणि तेच मी आता याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता बघू शकता हे घेतलं ना की छान असं हलवून घ्यायचं आणि बघू शकता याची कन्सिस्टन्सी किती छान अशी आलेली आहे. आणि आता हे छान असं हलवलं ना की एकत्र सगळं मिक्स झालं ना की हे डिरेक्टली आपण आपल्या हेअर्सवरती अप्लाय करून घेणार आहोत. ही अशी छान अशी ह्या पॅकची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे आणि याचे रिझल्ट खरंच खूप खूप जास्त प्रमाणात छान आहे. त्यामुळे तुम्ही हा हेअर पॅक ना खूप म्हणजे ट्राय करा, नक्की म्हणजे नक्की ट्राय करा. चला तर मग आपण हा हेअर पॅक केसांवरती अप्लाय करूयात. आहे ना तो मी माझ्या केसांवरती अप्लाय करणार आहे. तो कशा पद्धतीने अप्लाय करते ते तुम्ही बघू शकता. हे बघा असे केसांचे छोटे छोटेसे असे पार्टिशन करून ना आपल्या पूर्ण केसांवरती हा हेअर मास्क लावला गेला पाहिजे. मी जे पहिल्यांदा हे मास्क लावलं ना ती क्लिप माझ्याकडून चुकून डिलीट झाली, त्याच्यामुळे हे बघा मी नंतर दाखवते तुम्हाला कसं लावून घ्यायचं. हे बघा सगळीकडून मी हा अगदी व्यवस्थित असा घेतला आहे. आपल्या तो स्काल्फला सुद्धा व्यवस्थित असा लागला गेला पाहिजे. अशा पद्धतीने हा हेअर मास्क लावून घ्यायचा आहे. हे बघा आपले जे शेंडे वगैरे असतात ना त्याला सुद्धा अगदी व्यवस्थित असा हा लागला गेला पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने
हेअर मास्क आपल्या केसांवरती अप्लाय करायचा आहे. म्हणजे तुमच्या केसांवरती शाईन येणं किंवा ज्यांचे केस जास्त प्रमाणात गळतात ना, त्या केसांची गळती थांबवणं, हे सगळं ह्या हेअर मास्कमुळे होतं शक्य. किंवा आपला जो केसांमध्ये कोंडा झालेला असतो किंवा आपले केस खूपच खराब झालेत, आपण खूप दिवस झालं केसांकडे लक्ष नाही दिलं, त्यामुळे आपले केस खूप जास्त प्रमाणात खराब झालेत, तर ते पूर्णपणे सरळ करायला, व्यवस्थित करायला, शाईन आणायला हा मास्क आपल्याला मदत करतो. पर्सनली माझा हा खूप फेवराईट मास्क आहे. मी खूप जास्त ह्या मास्कवरती प्रेम करते माझ्या केसांसाठी. एकतर आपण केसांवरती कोणत्या गोष्टीवरती विश्वास ठेवू नये, कारण एकदा जर केस जायला सुरुवात झाली ना, तर पुन्हा ते जागेवर येणं खूप कठीण होऊन जातं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, केस जर आपले चांगले नसतील तर आपल्याला खूप कसं तरी वाटतं. बाहेर जरी गेलं तरी आपल्याला ऑड वाटतं. त्यामुळे केसांची काळजी घेणं हे खूप जास्त प्रमाणात गरजेचं आहे. त्यामुळे दुसऱ्या कोणत्या रेमेडीजवर विश्वास ठेवून त्या रेमेडीज ट्राय करत बसण्यापेक्षा ही खरंच खूप जास्त चांगली रेमेडी आहे. तुम्ही ही नक्कीच तुमच्या केसांसाठी वापरू शकता आणि याचा कोणताही साईड इफेक्ट केसांवर होत नाही, कारण याच्यामधले इन्ग्रेडियंट्स आहेत ना, ते सगळे केसांसाठी किंवा चांगलेच आहेत. त्यामुळे हा हेअर मास्क तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि त्याचे रिझल्टसुद्धा माझ्यासोबत शेअर करा. हे बघा, अशा पद्धतीने सगळ्या केसांवर स्पेशली खालून हे जे फाटे असतात ना, ते खूप जास्त प्रमाणात चांगले लागले जाणं गरजेचं आहे. त्याला खूप चांगल्या प्रमाणात हा मास्क लागलं जाणं गरजेचं आहे. त्याला चांगल्या प्रमाणात आपण करून घ्यायचं आहे. खालून वगैरे अगदी व्यवस्थित पद्धतीने हा मास्क लावून घ्यायचा आहे. जर हा मास्क जास्त पातळ झाला ना, तर खाली ओघळ आले जातात त्याच्यामुळे आपलं सगळं खराब होऊ शकतं. त्याच्यामुळे हा जास्त पातळसुद्धा करायचा नाही आणि जास्त घट्टसुद्धा करायचा नाही. त्याची कन्सिस्टन्सी ना एकदम प्रमाणात आली पाहिजे. आता मी हा मास्क आहे ना सगळा माझ्या केसांवरती पूर्णपणे लावून घेतलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मास्क फक्त स्त्रिया किंवा बायकाच नाही वापरू शकत, तर पुरुषांनी जरी हा मास्क वापरला ना, तरीसुद्धा त्यांचे केस खूप चांगले होऊ शकतात. आता हा मास्क सुकेपर्यंत किंवा 15-20 मिनिटं असाच केसांवरती ठेवायचा आणि त्याच्यानंतर हेअर वॉश करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचा इफेक्ट चेक करू शकता. हे बघा, मी अशा पद्धतीने हा मास्क माझ्या केसांवरती अप्लाय केलेला आहे. आता 15 ते 20 मिनिटं मी हे असंच ठेवणार आहे आणि केस वॉश केले ना, की मग तुम्हाला याचा इफेक्ट दाखवते. हे बघा, अर्धा ते पाऊण तास मी हा हेअर मास्क माझ्या केसांवरती ठेवलेला आहे आणि आता ना तो वॉश करून माझे हेअर कसे झालेत ना, हे मी तुम्हाला दाखवते. चला, मी आता हेअर वॉश करून येते. हे बघा, पूर्णपणे सुकलेला आहे हा हेअर मास्क. आता मी वॉश करायला जाते. हे बघा, हेअर वॉश केले ना, की माझा फायनल रिझल्ट खूप छान आणि असे स्मूथ जाणवत आहेत केस. खरंच खूप छान रिझल्ट मिळाला आहे मला आणि हा हेअर मास्क ना खरंच खूप छान देतो. आता थोडे केस ओले आहेत, त्याच्यामुळं पूर्ण असं दिसत नाही आहे, पण हे केस पूर्ण सुकले ना, की मग खूप छान याचा इफेक्ट जाणवतो. हे बघा, किती छान आणि स्मूथ केसांवरून अगदी हात फिरवत राहावंसं वाटतं, इतके स्मूथ केस झालेले आहेत. आता हे केस सुकले ना, की अजूनच खूप छान वाटतात. हे अजून थोडे ओलेच आहे. तोपर्यंतच मी तुम्हाला याचा रिझल्ट ओलेपणातच दाखवलेला आहे. ओले केस असले तरी बघा किती छान असे वाटतायत. केसांवर अशा महागड्या ट्रीटमेंट्स वगैरे करण्यापेक्षा ना, हे अतिशय बेस्ट आणि घरगुती सामानात होऊन जातं आणि केसांना कोणतं डॅमेज पण होत नाही. खरंच खूप छान इफेक्ट जाणवतो ह्या हेअर पॅकचा मला आणि माझा फेवरेट म्हणजे एकदम फेवरेटवाला हा हेअर पॅक आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. हा हेअर मास्क तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. धन्यवाद.